भगवान द्वारिकाधीशांचं दर्शन घेण्यासाठी सुदामा निघालेत. पायात फाटकी चप्पल, अंगावर फाटकं धोत्र. कृष्ण कृष्ण कृष्णाचं भजन. शरीरामध्ये ताकद नाही, अन्नाचा कण नव्हता, म्हणून चालता चालता सुदामा खाली पडतायत. परंतु मुखामध्ये सतत अखंड भगवंताचं नामस्मरण चाललंय. कृष्ण 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 कृष्णाचं भजन करणारे सुदामजी. आपण सुदामा सोबत चला, आपण सुद्धा द्वारकेला जाऊया आणि द्वारकेला जाऊन भगवंताचं दर्शन करूया. म्हणून सर्वांनी हे भजन म्हणायचंय. पाठीमागून सगळ्यांनी म्हणा. चले वसुदेव आज गोकुल धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते जाते बरवे हरे कृष्ण रामा, जाते जाते मन में हरे कृष्ण राम, हर से मिलने सुदामा. हो चले श्याम सुंदर को मिलने सुदामा. मला उचललं, द्वारकेला आणून ठेवलं. सुदामा सुंदर अशी द्वारिका नगरी बघतोय. सुंदर सोन्याच्या द्वारिकाचं दर्शन सुदामाने घेतलंय. कृष्ण नावाचा कोणी व्यक्तीच राहत नाही. दुपार झाली, सुदामाला कोणी पत्ता सांगत नाही, म्हणून सुदामा एका झाडाखाली झोपले. डोळ्यातनं अश्रुधारा गाळतायत, रडतायत सुदामा. ऐका ना. तितक्यात एक द्वारिकेचा ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं की महाराज, चिंता करू नका, काळजी करू नका. ज्याचं घर तुम्हाला पाहिजे तो द्वारिकाधीश, त्याचा राजमहल तो बघा, समोर दिसतोय तो बघा. सुदामाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. माझा बाल सखा, बाल मित्र, याला भेटायला मी चाललोय. सुदामा भगवंताच्या महलाकडे निघाला. कृष्ण 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 कृष्णाचं भजन करत करत सुदामा भगवंताच्या महलापर्यंत चाललाय. शरीरात ताकद नाही म्हणून चालता चालता सुदामा खाली पडून पण जातात. पुन्हा सुदामाने उठावं आणि पुन्हा कृष्ण कृष्ण कृष्ण. सुंदर भगवंताच्या राजमहलाच्या द्वारावर सुदामजी आले. आत प्रवेश करणार, द्वारपालांनी अडवलं. ओ महाराज थांबा. कोण तुम्ही? कोणाला भेटायचं? कुठलं गाव? का आले? सुदामजी त्या द्वारपालांना हात जोडून म्हणताय, हे द्वारपालांनो, तुम्ही ज्याच्या द्वारावर नोकरी करताय ना, तो तुमचा मालक, तुमचा राजा, माझा मित्र आहे. मित्र, मी माझ्या मित्राला भेटायला आलोय. दोघही द्वारपाल हसू लागले. आहा, महाराज, बुद्धी तर तुमची स्थिर आहे ना? अहो, आमचा राजा आणि तुमचा मित्र कसा असू शकतो हो? सोन्याच्या महलात राहणारा आमचा राजा आणि तुमची अवस्था तर बघितली ना कशी आहे. फाटक धोत्र अंगावर, ते काळ कृश झालेलं शरीर, उभं राहायला ताकद नाही म्हणून काठीचा आधार घेऊन उभे आहात. असं वाटतं किती दिवसापासून तुम्ही जेवलेत की नाही. जा, जिथून आले तिथे परत जा. सुदामजींनी हात जोडला. माझी एक विनंती आहे, मी द्वारावरच उभा राहतो. तुमच्या दोघांपैकी एकाने कोणीतरी जावं
आणि तुमच्या राजाला माझा निरोप द्यावा की तुमचा बालपणाचा मित्र सुदामा भेटण्यासाठी तुम्हाला द्वारावर उभा आहे. एका द्वारपालाला कृष्ण सुदामाची दया आली. ठीक आहे महाराज, थांबा इथे, मी आज जाऊन भगवान द्वारिकाधीशांना तुमचा निरोप देतो. एक द्वारपाल आत आला आणि आत येऊन त्या द्वारपालाने भगवान श्रीकृष्णांच्या समोर येऊन वर्णन करून सांगितलं की आपल्या द्वारावर ते कोण. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम. यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. महाराज, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. द्वारपाल न सर पे है द्वारपाल। पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. द्वारपाल न सर पे है पगड़ी भगवान श्रीकृष्णांकडे आला आणि त्या द्वारपालाने वर्णन करून सांगितलं, त्या द्वारपालाने वर्णन करून सांगितलं की देवा, आपल्या द्वारावर ते एक ब्राह्मण आलाय, म्हणतोय की तुम्हाला भेटायचं आहे, म्हणतोय की तुमचा बालपणाचा मित्र आहे. देवा, फाटक धोत्र अंगावर आहे आणि तो द्वारपाल भगवान द्वारिकाधीश कृष्णाला म्हणतोय की त्याचं नाव सुदामा आहे. न सर पे है पगड़ी कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. हो न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. हो बता दो कन्हैया को नाम है सुदामा. रुक्मणी को बहुत ही अचंबा, एक बार मोहन से जा करके कह दो, मिलने सखावत नसीबा गया है, मिलने सखावत नसीबा गया है. हरी बोल. ऐका, त्या द्वारपालाने जेव्हा सांगितलं भगवान श्रीकृष्णांना की सुदामा नावाचा ब्राह्मण तुम्हाला भेटायला आलाय, भगवंताला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, माझा मित्र मला भेटायला आला, सुदामा मला भेटायला आला.
आनंद विभोर झालेले भगवान त्या द्वाराकडे पळू लागले. चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले से सुदामा को कि मोहन. सुनते ही दौड़े आहे चले आए मोहन लगाया गले से सुदामा को. चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा कि मेहमान कैसा अजीब आ गया है कि मेहमान कैसा अजीब आ गया है. भगवान द्वारिकाधीश कृष्णाचं सुदामजीला बघून श्याम हसू लागले. सुदाम जी को देखत श्याम हसे, फटी अंगड़िया टूटी जुतड़िया चालत पाव दिसे. सुदाम जी को देखत श्याम हसे. सुदामा, ए सुदामा. द्वारपालांनी सुद्धा आश्चर्य केलं की आमचा राजा या ब्राह्मणाला आपल्या हृदयाशी लावून आत घेऊन गेला. सुदामाला आत आणलं आणि भगवंताने सुदामाला आपल्या सिंहासनावरती बसवलं. बस सुदामा. सुदामा म्हणतो नाही देवा नाही. भगवान सुदामाचा आदरातिथ्य करून आपल्या आसनावर बसवतात. भगवान स्वतः सुदामाच्या पायांजवळ बसतात. ए सुदामा, पायी आला मला भेटायला. थांबा 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 थांबा. जसं कृती सांगेल तसं त्या हो. भगवंताने सुदामाचे दोघं पाय हातात घेतले. सुदामाच्या पायांना लागलेले काटे भगवंताने आपल्या हाताने काढले. सुदामा, पायात किती काटे रुतलेत रे. सुदामाच्या पायांना लागलेले काच भगवंताने आपल्या हाताने काढले. देवाच्या डोळ्यातनं सुदामाकडे सुदामाची अवस्था बघून रडू यायला लागलं देवाला. ए रुक्मिणी, आज तुला काय सांगावं, मला किती आनंद झालाय. माझा मित्र मला भेटायला आलाय. रुक्मिणी जा, त्याचे पाय धुवायचे. एक तांब्या भरून पाणी घेऊन ये बरं. रुक्मिणी मनात विचार करते, इतका काळा ब्राह्मण, असं वाटतं त्याच्या पायावरची किती धूळ, त्याचं फाटका धोत्र. आणि भगवान म्हणतात त्याचे पाय धुवायचे. परंतु पतीची आज्ञा ना, रुक्मिणी तांब्या भरून पाणी घ्यायला गेली. तर ऐका ना, भगवान सुदामाची अवस्था बघून रडू लागले. इतके रडले भगवान, इतके रडले, इतके रडले. का? बालपणाची आठवण झाली. सुदामा, आठवतं का उज्जैन नगरीमध्ये आपण शिकायला होतो सांदीपनी ऋषींकडे. त्यावेळेस आपल्याला गुरुपत्नीने सांगितलं होतं, सुदामा आज संध्याकाळी स्वयंपाकासाठी लाकडं नाही, जा लाकडं घेऊन ये, लाकडं घेऊन ये. मी तुला म्हटलो सुदामा चल ना आपण दोघं लाकडे घ्यायला जाऊ. आपण दोघं निघालो लाकडे घ्यायला. आपण दोघं लाकडे घ्यायला निघालो. तुला भूक लागलेली होती. तू खिशात फुटाणे घेतलेले होते. आठवतं का सुदामा? म्हणे हो. तू एका झाडावर, मी दुसऱ्या झाडावर लाकडं तोडत असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तुला भूक लागली.
तो खिशात हात टाकला आणि सोबत आणलेले फुटाणे खाऊ लागला. मला नैवेद्य न दाखवता, मला न दाखवता तू एकटा खातोय. मी तुला विचारलं, सुदामा काय खातोय रे? तर तू मला त्यावेळेस खोटं बोलला होता की काही नाही कृष्णा, पाऊस पडतोय ना, कपडे ओले चिंब झाले, थंडी भरली, त्याच्यामुळे माझे दात कुडकुड कुडकुड करत आहे. त्यावेळेस मी तुला म्हटलो होतो, खोटं बोलतो का? खोटं बोलतो? मला न दाखवता खातो का? जा सुदामा, मी त्यावेळेस तुला म्हटलो होतो की तू आयुष्यभर फुटानेच खाशील. मग त्यावेळेस तू हसला होता आणि हसून हसून मला म्हटला होतो की हे देवा, तुम्हाला म्हणतो ना आयुष्यभर फुटानेच खाशील, तर त्या फुटाणाची व्यवस्था करायची जबाबदारी आजपासून तुझी आहे. त्या फुटाण्यांची सुद्धा व्यवस्था मी करणार नाही. तुला पुरवायचे ते आयुष्यभर फुटाणे. म्हणून सुदामा, त्या फुटाण्यांसाठी तू असं जीवन जगला? हो देवा. भगवान रडू लागले. सुदामाचे पाय देवाने धुतले. माता रुक्मिणी सुदामाने भगवान श्रीकृष्णांनी सुदामाचे पाय धुतले. चला सर्वांनी हे सुदामाच्या पायाचं तीर्थ घ्या बरं. 16,108 स्त्रिया म्हणतात का काळा कुट्ट ब्राह्मणनी त्याच्या पायांचं तीर्थ घ्यायचं, पण पतीची आज्ञा होती ना, म्हणून त्यांनी इथे टाकावं आणि इथे चाटून घ्यावं. चला आपल्याकडे ब्राह्मण आलाय, माझा मित्र आलाय, त्याचा नमस्कार करा. सर्वांनी नमस्कारासाठी एका लाईनीत उभ्या राहिल्या. 5:50 गेल्या. सुदामा म्हणे, कृष्णा आजचा दिवस तुझ्या परिवारासाठी राहू दे, बाकीच्यांना उद्या बोलव, गावकऱ्यांना उद्या बोलव. म्हणे सुदामा, हे सगळे गावकरी वाटतात का तुला? म्हणे मग हे गावकरी नाही, ही सगळी गर्दी आपल्याच घरची आहे. एवढी गर्दी? म्हणे हा, 16,108 वहिन्या आहेत तुझ्या. चल आशीर्वाद दे त्यांना. सुदामा आशीर्वाद देऊ लागला. सुदामाला लागली होती भूक. सुदामा म्हणे, कृष्णा, मी आज जर यांना आशीर्वाद दिला ना, तर भुकेमुळे माझे प्राण निघून जातील. एक काम कर ना, तू यांचा पती आहे ना? हो, मग तूच माझा नमस्कार करून घे, मी तुला भरपूर आशीर्वाद देतो. माझा आशीर्वाद तू यांना थोडा थोडा वाटून द्यायचा. तर जगाच्या बापाने, जगाच्या अधिपतीने, वैकुंठाच्या अधिपतीने सुदामाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक झाले, नमस्कार केला. सुदामाने आशीर्वाद दिला भगवंताला. देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनम सदैवतम ते मंत्रा ब्राह्मणो मुखम ब्राह्मणो मम दैवतम. असं भगवान म्हणतात की मंत्रांच्या अधीन मी आहे, ते मंत्र ब्राह्मणांच्या मुखामध्ये आहे, म्हणून ब्राह्मण माझं दैवत आहे. ते मंत्रा ब्राह्मणो मुखम ब्राह्मणो मम दैवतम. नमस्कार केला. सुदामा, ए सुदामा, चल स्नान संध्या कर बरं, फार थकून आलेला आहे. देवाने सुदामाचं स्नान संध्या घातली. ऐका ना, पिवळं पितांबर नववस्त्र परिधान करायला दिलं. सुदामा, चल जेवायला बस. सुंदर असं स्वयंपाक केला. माता रुक्मिणीने स्वतः अन्नपूर्णेच्या हाताला किती चव असेल. महाराज सुंदर पंचपक्वान्न बनवले. सुदामा जेवायला बसला, पण सुदामाला आठवण आली घराची. मी तर इथे चांगलं चांगलं खातोय, पण माझे मुलं 4 दिवसापासून तसेच उपाशी आहे, त्या काय खात असतील. भगवंताने भाव ओळखला. भगवान म्हणाले, चिंता करू नको सुदामा, सगळं चांगलं होईल, चिंता करू नको. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. खेद करू नको. भगवान सगळ्यांकडे लक्ष देतो, सगळ्यांचा सांभाळ करणारा परमात्मा आहे. चिंता करायची गरज नाही. सुदामाचं जेवण झालं, परंतु आणलेल्या दिवसापासून सुदामाने आपल्या बगलेमध्ये जी पोह्यांची पुरचुंडी आणली होती ना, ती लपवून ठेवली आहे. का? माझा मित्र, त्याचं इतकं मोठं वैभव, आणि मी त्याला काय द्यावं? तर पोहे. परंतु एक दिवशी भगवंताने प्रेमाने सुदामाच्या बगलेतली पोह्यांची ती पुरचुंडी काढली आणि भगवंताने सुदामाचे कोरडे पोहे खाल्ले. भगवान भावाचा भुकेलाय, भगवान प्रेमाचा भुकेलाय.
तुम्ही त्याला पुरणाची पोळी खाऊ घालताय, तुम्ही त्याला बासुंदी खाऊ घालताय, तुम्ही त्याला गुलाबजाम खाऊ घालताय, पण मनामध्ये भाव नाही, श्रद्धा नाही, तर तो कधीच खायला येणार नाही. महाराज ऐका ना, राजस्थानमध्ये एक संत होऊन गेली, नाव आहे तिचं फार सुंदर कथा आहे, फार सुंदर. 2 मिनिटात ऐकूया. क्या नाम है शर्मा जी उनका? थाली भरकर लायो खिचड़ो. महाराज कर्माबाई, कर्माबाई राजस्थान की बहुत बड़ी संत हो गई. तिच्या वडिलांचा नित्य नियम होता, देवाची पूजा करायची आणि देवाला घरामध्ये जो स्वयंपाक बनला असेल तो स्वयंपाक देवाला खाऊ घालावा, नैवेद्य दाखवावा. नित्य नियमाप्रमाणे महाराज ऐका, पूजा झाली, घरातलं नैवेद्याचं ताट तयार करावं, देवाला नैवेद्य दाखवावा नित्य नियमाप्रमाणे. एक दिवशी झालं काय, कर्माबाईच्या वडिलांना जायचं होतं तीर्थयात्रा करायला. कर्माबाईला सांगून गेले कर्माबाईचे वडील, ए बेटा मी तीर्थयात्रा करायला चाललोय, 4 महिने परत येणार नाही, तोपर्यंत तू देवाची रोज स्नान संध्या घालत जा, पूजा करत जा, देवाला रोज आपल्या हाताने नैवेद्य दाखवत जा. देव फार लाजतात बरं का, देवाला आग्रह करून करून खाऊ घालत जा. कोण म्हणतं? कर्माबाईचे वडील. कर्माबाईचे वडील गेले तीर्थयात्रा करायला. कर्माबाईने देवाची स्नान संध्या घातली आणि देवाला ऐका ना, देवाला नैवेद्य दाखवायला आली. कर्माबाईला असं वाटलं की देव खरंच खातात, म्हणून नैवेद्याचं ताट तयार केलं, देवाच्या समोर ठेवलं. देवाला सांगितलं, देवा जेवा ना. देव कुठे जेवतात? देव जेवायला आले नाही. कर्माबाई म्हणते, देवा जर तू जेवायला आला नाही ना, तर माझे वडील आल्यानंतर मला रागवतील. देवाला कसं जेवू नाही घातलं ते मला रागवतील. देवा असं करू नको, जेवण करून घे ना. मी लहान आहे म्हणून माझ्या हाताने बनवलेलं तुला आवडलं नसेल, त्याचा स्वाद तुला लागत नसेल तर माफ कर, पण खाऊन घे देवा. उपाशी कशाला राहतो? देव खात नाही. 12 वाजले, संध्याकाळ झाली, ते ताट तसंच देवाच्या समोर पडलंय. कर्माबाईने पण देवाला सांगितलं, देवा तू जोपर्यंत खाणार नाही ना तोपर्यंत मी सुद्धा खाणार नाही. किती दिवस माहितीये? 4 दिवसापर्यंत. कर्माबाई रोज देवाला नैवेद्य दाखवायला जायची, देव खायचा नाही. कर्माबाई स्वतः उपाशी राहायची. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, आणि 5व्या दिवशी भगवान तिच्या स्वप्नात येऊन सांगतात, ए कर्मा जेवण करून घे ना. कर्मा म्हणते, कशी जेवू? तू जेवत नाही मी कसा जेवू? माझे वडील मला सांगून गेले की देव जेवताना फार लाजतात, त्यांना आग्रह करून खाऊ घालावं लागतं. आज तू जर जेवशील ना तर मी जेवण करेन. म्हणे, कर्मा तू माझ्या मंदिरात नैवेद्याचं ताट आणलं की पडदा लावून घ्यायचा, मी जेवण करून घेईल. कर्माबाईने आज नैवेद्याचं ताट तयार केलं, देवाच्या समोर ठेवलं. राजस्थानचा फेमस पदार्थ बनवला. कुठला आहे? खिचडी बनवली. खिचडी, त्याच्यावर ते तुपाची वाटी ठेवली. कर्माबाई देवाला म्हणते, जेवण कर. 5 दिवस झाले तू पण उपाशी आहे आणि मी पण उपाशी आहे. थाली भर कर लायो खिचड़ो, ऊपर घी की वाट. मारो गाँव गयो है, ना जाने कब आओगे. बाबो मारो गाँव गयो है, ना जाने कब आवेगो. भूखे भरोसे रहियो तो भूखे ही मर जावेगो. भूखे भरोसे बैठेगो तो भूखो ही मर जावेगो. थाली भर कर लायो खिचड़ो, ऊपर जी मावे बेटी जाट की, मावे बेटी जाट.
थाली भर कर लायो खिचडो. भगवान जेवले जेवले भगवान. 4 महिन्यानंतर कर्माबाईचे वडील ज्या वेळेस महाराज तीर्थयात्रा करून आले आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर विचारलं कर्माबाईला, ए कर्मा, देवाच्या पूजेमध्ये काही कमी तर नाही केली ना? म्हणे नाही बाबा, तुम्ही गेल्यानंतर मी देवाची खूप सुंदर पूजा केली, देवाला रोज नैवेद्य दाखवला, रोज देव जेवले बरं का बाबा. 5 दिवस तर देव उपाशी राहिले, तेही उपाशी राहिले आणि मी उपाशी राहिली. पण 5 दिवसानंतर मी देवाला सांगितलं, विनंती केली की माझे बाबा तीर्थयात्रा करायला गेले, 4 महिन्यानंतर येणार आहेत, कुठपर्यंत तू उपाशी राहशील, मी मलाही उपाशी ठेवशील, म्हणून जेवण कर. भगवान रोज त्या मूर्तीतनं प्रगट व्हायचे आणि देव मी बनवलेला स्वयंपाक रोज खायचे. कोणाचा? कर्माबाईचा. खिचडा देवाने खाल्ला. इतकंच नाही, आज सुद्धा ती कर्माबाई ज्यावेळेस जगन्नाथपुरीला गेली आणि जगन्नाथपुरीला जाऊन जगन्नाथाला नैवेद्य दाखवू लागली, भगवान जगन्नाथ बालरूप धारण करून तिच्याकडचा खिचडा खायला येऊ लागले. आज सुद्धा त्या जगन्नाथपुरीमध्ये गेले तुम्ही? जगन्नाथपुरी कोणी जाऊन आले? तिथे कुठला नैवेद्य चालतो? कुठला नैवेद्य आहे? खिचडीचा नैवेद्य आहे. तर जगन्नाथाला कर्माबाईच्या खिचडीचा नैवेद्यच आज सुद्धा दाखवला जातो. भगवान तुमच्या पंचपक्वान्नाचा भुकेला नाही, तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे, तुमच्या भावाचा भुकेला आहे. सुदामाचे कोरडे पोहे देवाने 2 वेळेस खाल्ले महाराज, 2 वेळेस. कसे खाल्ले? भाव भक्ती हरीसी द्याओ, माझा हरी विकत कोणी घ्याओ. भाव भक्ती हरीसी द्या हो, माझा हरी विकत कोणी घ्या हो. भाव भक्ती हरीसी द्याओ, माझा हरी विकत कोणी घ्याओ. भाव भक्ती हरीसी द्या हो, माझा हरी विकत कोणी घ्या हो. सर्व आहे तया पासी, सर्व आहे तया पासी, परिभावच द्या त्यासी. परिभाव लागे त्यासी. भाव भक्ती हरी द्या, माझा हरी विकत कोणी घ्याओ. भाव भक्ती हरीसी द्या हो, माझा हरी विकत कोणी घ्या हो. सुदामाचे कोरडे पोहे देवाने 2 वेळेस खाल्ले, तर सुदामाला आपलं सारखं वैभव, आपल्यासारखं ऐश्वर देऊन टाकलं. तिसऱ्यांदा खाणार रुक्मिणीने देवाच्या हातातनं ती पुरचुंडी हिसकावून घेतली. देवा द्या, आम्हालाही प्रसाद राहू द्या. रुक्मिणीला चिंता वाटू लागली. कुठली? जर 2 वेळेस सुदामाचे पोहे खाल्ले तर आपल्यासारखं वैभव त्यांना देऊन टाकलं. तिसऱ्यांदा जर भगवान सुदामाचे कोरडे पोहे खातील ना, तर सुदामाचे दास बनून त्याच्या सोबत निघून जातील. इतके भगवान दयाळू आहे. उसकी करुणा में कोई कमी नाही. रुक्मिणीने ते पोह्यांची पुरचुंडी आपल्या हातात घेतली. चला, सुदामाचं आदरातिथ्य झालं. 2, 4, 5 दिवस झाले. भगवान म्हणाले, सुदामा घरची आठवण येत नाही का? घरी नाही जायचं का? सुदामा मनात विचार करत होते, व्यवस्थित या ठिकाणी सेवा होते आणि हा म्हणतो घरी नाही जायचं, मला हाकलतोय की काय? पण कितीक दिवस पाहुणे म्हणून राहायचं? सुदामा म्हणाला, ठीक आहे कृष्णा, जाऊ का मी? चल ठीक आहे, जा सुदामा. सुदामा जायला निघाले. देवाला नमस्कार केला, निघाले सुदामा. निघाले, आले भगवान सुदामजी आपल्या गावाला. सुदामजी आपल्या गावाला आले तर सुदामाचं गाव सगळं सोन्याचं बनून गेलेलं होतं. सुदामाची पत्नी सुशीलेच्या अंगावर ते सोन्याचे दागदागिने होते. भगवान सुदामा आपल्या पत्नी सुशीलेला म्हणतात, सुशीला, देवाने जे दिलंय ते आपल्यासाठी नाही, आपल्या मुलांसाठी दिलंय. चला सगळा त्याग करावा. आणि सुदामजी आणि सुदामची पत्नी सुशीला
सगळ्या वैभवाचा त्याग करून भगवंताचं भजन करण्यासाठी अरण्यात निघून जातात. इथपर्यंत नाही बसू द्या ना, यांना बसू द्या ना. इथपर्यंत सुदामाची कथा आपण श्रवण केली. आता भागवतामध्ये कथा काय आहे ऐका. भगवंताच्या अतिप्रजेचा नाश कसा झाला. अतिप्रजा झालेली होती ना कृष्णाला, अतिप्रजा. एके दिवशी सांब नावाचा मुलगा स्त्रीवेश धारण करून दुर्वास ऋषींकडे गेला. दुर्वासांना म्हणतोय, महाराज मला दिवस येतो, मला मुलगा होईल की मुलगी तेवढं बघा. दुर्वासांनी डोळे बंद केले. आता पुरुष असून स्त्री बनून आलाय, माझी परीक्षा घेतोय. हा कृष्णाचा मुलगा आहे. भगवंताने डोळे बंद केले दुर्वासांनी आणि कृष्णाला फोन केला. ए देवा म्हणे, काय यादव मातले संपवायचे का. भगवान म्हणे हो संपवा. देवाने दुर्वासांकडनं त्यांना श्राप देऊन दिला. तू ज्या वेळेस तुझ्या पोटातनं लोखंडाचा मुसळ बाहेर काढशील त्यावेळेस तुझ्या पोटातनं एक लोखंडाचा तुकडा बाहेर पडेल आणि तो लोखंडाचा मुसळ तुमच्या यादवांचा नाश करून टाकेल. त्याच्या पोटातनं लोखंडाचं मुसळ बाहेर पडलं, ते कुटलं, त्याचं बारीक पावडर तयार करून नदीच्या काठावर टाकलं. त्याच्यापासून लवाळी नावाची वनस्पती तयार झाली. एक लोखंडाचा तुकडा पाण्यात फेकून दिला. एके दिवशी सगळे यादव मदिरा पान करून आपसामध्ये शिवेगाळ करत 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 नदीच्या काठावर आले. तीच लवाळी नावाची वनस्पती ज्या मुसळाच्या चूर्णापासून तयार झाली होती ती तोडली. एकमेकांना चालवून एकमेकांना संपवून टाकलं. सगळी यादव मेली. भगवंताचा सगळा वंश देवाने आपल्या डोळ्यासमोर संपवून टाकला. सगळे संपले. उरले भगवान श्रीकृष्ण. 125 वर्षाचा वय होतं देवाचं. आणि ऐका ना, आता भगवान सुद्धा निजधामाला चालले. बनवलेली द्वारिका नगरी देवाने समुद्रात बुडवली. उद्धवाला उद्धव गीता सांगितली, ए बेटा अरे गडबड करू नका. आणि इकडे भगवान निजधामाला चालले. जरा नावाचा पारधी शिकार कर्म करायला आला. त्या जरा नावाच्या पारध्याला वाटलं त्या झाडाखाली हरण बसलेलं आहे का. भगवान एका झाडाला पाठीचा टेका देऊन बसलेले होते. हो, आमंत्रण तर मला त्याच दिवशी भेटलं होतं महाराज. आणि त्याच दिवशी मी जाहीर सुद्धा करून दिलं होतं. ऐका, महाशिवरात्रीच्या पर्वावरते श्री क्षेत्र आनंदेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आले. महाशिवरात्रीला नावाचा पारधी त्याने बघितलं. भगवान श्रीकृष्ण पाठीचा टेका देऊन बसलेले असताना त्याला वाटलं त्या झाडाखाली हरण बसलेलं आहे का. हरण समजून त्याने भात्यातनं बाण काढला, कृष्णाच्या दिशेने सोडला. भगवंताच्या उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्याला बाण लागला. देवाने डोळे बंद केले आणि भगवान निजधामाला निघून गेले. देवाच्या शरीरातनं एक दिव्य ज्योत बाहेर पडली. ती दिव्य ज्योत भागवताच्या ग्रंथात येऊन सामावली. भगवंताचे भक्त देवाला शोधतायत की आमचा श्याम कुठे गेला आमचा श्याम. पंढरपूर बघितलं, द्वारकेला बघितलं, मथुरेला बघितलं, वृंदावनाला बघितलं, पण दिसत नाही. कुठे आमचा श्याम. कोण गली गयो श्याम श्याम रे. कोण गली गयो श्याम श्याम रे. कोण गली गयो श्याम. कोण गली गयो श्याम श्याम रे. कोण गली गयो श्याम. गोकुल धुंडी मथुरा धुंडी. गोकुल धुंडी मथुरा धुंडी. धुंडी में चारों धाम रे. धुंडी में चारों धाम रे.
घली गयो श्याम श्याम रे कोण घली गयो भगवान निजधामाला गेले. इथपर्यंत शुकांनी परीक्षिताला कथा सांगितली. ए राजन, परंतु कथेचं श्रेय प्रसाद घेतल्याशिवाय मिळत नाही, म्हणून प्रसाद घे राजा. काय दिला प्रसाद माहिती? सीजन होता त्यावेळेस बोरांचा. कुठला सीजन? बोरांचा. भागवताचा मुख्य प्रसाद काय आहे? बोर. मुख्य प्रसाद बोरांचा आहे. शुकांनी परीक्षिताला बोरं दिली. परीक्षित राजा ती बोरांचा प्रसाद खात असताना पहिलं बोर, दुसरं बोर, तिसरं बोर जसं परीक्षिताने बघितलं उघडून, त्या बोरामध्ये एक अळी निघाली. परीक्षिताला वाटलं आज मला तक्षक नावाचा सर्प दंश करणार, कदाचित ही अळी म्हणजे तक्षक तर नाही ना. फेकून दिला तो बोरांचा प्रसाद. फेकला. त्या अळीने भुजंग असं रूप धारण केलं, सर्पाचं फण वरते केली. परीक्षित राजाने आपला मृत्यू आपल्या समोर बघितला. शुकदेवांना नमस्कार केला. हे गुरुदेव, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार केला गुरुदेवांना. त्या भुजंग अशा तक्षक नामाच्या सर्पाने आपली फण वरती केली. परीक्षित राजाला दंश केला. परीक्षित राजाचं शरीर एका मिनिटात काळं पडलं. परीक्षिताच्या शरीरातनं दिव्य ज्योत बाहेर पडली. स्वर्गातनं एक विमान आलं आणि त्या विमानात ती दिव्य ज्योत बसून वैकुंठाच्या प्राप्तीसाठी निघून गेली. इथपर्यंत शुकदेवांनी परीक्षिताला भागवताची कथा सांगितली. तीच कथा आपण गेल्या 7 दिवसापासून श्रवण करतोय. फक्त आता 5 ते 10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये आता फक्त भागवताचं महात्म्य आपल्याला श्रवण करायचंय. हा जो 7 गाठीचा बांबू लावलाय ना, का लावला जातो, कशासाठी लावला जातो, त्याचं कारण काय ते ऐका. तुंगभद्रा नदीच्या काठावर आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. ब्राह्मणाला संतान नव्हती, म्हणून महाराज ब्राह्मणाकडे धन ऐश्वर्य सगळं काही होतं, पण संतान नव्हती. एकदा ब्राह्मण आत्महत्या करायला चालला. एका संतांचा कृपा आशीर्वाद त्याच्यावरती झाला. संतांनी त्याला प्रसाद दिला. एक फळ घेतलं आणि सांगितलं घरी जा, तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तुला मुलगा होईल. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण फळ घेऊन घरी आला. आपल्या पत्नीला दिलं. त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली. धुंदुलीने मनात विचार केला, फळं खाऊन काही मुलं होतात का? धुंदुलीने घेतलेलं फळ खाल्लं नाही, फेकून दिलं. ते फळ एका गायीने खाल्लं आणि गायीकडे त्या फळांमुळे एक संस्कारी सुंदर मुलगा जन्माला आला. तोच मुलगा म्हणजे गोकर्ण महाराज की जय. गोकर्णाचा जन्म झाला. परंतु इकडे धुंदुलीने, चालू द्या काहीतरी, धुंदुलीने आपल्या बहिणीकडनं तो मुलगा विकत घेतला. पैशाने विकत घेतलेला मुलगा आणि संतांनी दिलेल्या प्रसाद रूपामध्ये तो मुलगा, दोघांमध्ये फरक फार आहे. महाराज आत्मदेवाने दोघांना पाठशाळेत शिकायला पाठवलं. दोघं पाठशाळेत शिकायला आले. परंतु ऐका ना, पैशाने विकत घेतलेला धुंदुली याच्या शिक्षणामध्ये मन लागलं नाही. घरी परत आला. आई वडिलांना मारतोय, छळतोय, त्रास देतोय, मदिरापान करतोय, सट्टा खेळतोय, वेश्यागमन करतोय, नाना प्रकारचे कर्म करत असताना एके दिवशी आत्मदेव घरातनं निघून जातात. हा आईवर ते शस्त्र चालवून आईला मारून टाकतो. राहायला घर नाही, खिशात पैसा नाही, राहायचं कुठे? शरीराचा विक्रय करणाऱ्या वेश्यांकडे राहू लागला. आणि त्या वेश्यांकडे राहत असताना एके दिवशी शरीराचा विक्रय करणाऱ्या वेश्यांनी सुद्धा याला मारून टाकलं. याच्या नावाने कोणी दावं केलं नाही, सुतक पाळलं नाही, कोणी पिंडदान केलं नाही. याची आत्मा तशीच भटकू लागली. भटकत असताना इकडे महाराज गोकर्णांचा पाठशाळेचा अभ्यास पूर्ण झाला. घरी आले गोकर्ण महाराज आणि धुंदुकारीची आत्मा त्यांना उठवू लागली. ए दादा उठ ना, दादा उठ. कोण रे तू? म्हणे दादा मी धुंदुकारी, तुझा लहान भाऊ. जीवनामध्ये नको ती कुकर्म केली आहे. ये मानवा पाकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रताभिमार्गगा क्रोधाग्नि अत्युग्निश्च कुटिश्च कामिना.
दादा उठ, माझ्यासाठी काहीतरी कर. धुंदुकारी उठले. गोकर्ण महाराज सकाळी जाऊन पिंडदान करून आले. गयेला गेले, पिंडदान केलं, श्राद्ध केलं, तरी सुद्धा मोक्ष मिळत नाही. शेवटी आकाशवाणी झाली, गोकर्णा तुझ्या भावाला मोक्ष मिळेल, परंतु त्याला भागवताची कथा ऐकावं. भागवत कथेचं आयोजन केलं. गोकर्णाने मंडप टाकला. सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं, चला भागवत ऐकायला. सगळे गावकरी भागवत ऐकायला आले. धुंदुकारीची आत्मा म्हणते, मी कुठे बसायचं? त्यावेळेस हे व्यासपीठ बांबूंनी सजवलं होतं. गोकर्णाने धुंदुकारीला सांगितलं, या बांबूमध्ये जाऊन बस. धुंदुकारीची आत्मा त्या बांबूमध्ये जाऊन बसली. पहिल्या दिवशी पहिली गाठ फुटते, दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटते, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ फुटते, 7व्या दिवशी 7वी गाठ फुटते. त्या गाठीतनं एक दिव्य पुरुष बाहेर पडतो. तो दिव्य पुरुष गोकर्णाला नमस्कार करतो आणि स्वर्गाची यात्रा करत वैकुंठामध्ये निघून जातो. म्हणून 7 गाठीचा बांबू या भागवताच्या व्यासपीठाला लावायचं पाठीमागचं कारण फक्त एकच आहे. आपल्या गावामध्ये जे अतृप्त आत्मे मेलेत, ज्यांना मोक्ष मिळाला नाही, ज्यांना मुक्ती मिळाली नाही, भागवता मुक्ती प्रदान करणारा ग्रंथ आहे, मोक्ष देणारा ग्रंथ आहे, मृत्यूमंगल करणारा ग्रंथ आहे. त्या सगळ्या भटकणाऱ्या गावातल्या सगळ्या आत्मा 7 दिवस या बांबूमध्ये येऊन बसतात, कथा श्रवण करतात आणि मग 7व्या दिवशी त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून त्या बांबूची पूजा केली जाते. इथपर्यंत गोकर्णाने धुंदुकारीला कथा सांगितली. परीक्षित राजाला शुकदेवांनी कथा सांगितली. सुतांनी शौनकांना सांगितली. तीच कथा गेल्या 7 दिवसापासून आपण सर्व श्रवण करत आहोत. मी माझ्या बोबड्यावाणीतनं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही गोड करून घेतली. सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेवर ते प्रेम दाखवून रात्री 1:30 जरी वाजला तरी तुम्ही सर्व 1:30 वाजला, एके दिवशी तर 1:45-2 झाले होते, तरी तुम्ही सगळे कथेवर ते प्रेम दाखवून बसलात, कथा श्रवण केली. भगवान अशाच कथेचा, अशाच कथा कीर्तनाचा, भगवंताच्या भजनाचा छंद तुम्हाला देत राहो, त्याची आवड तुम्हाला लागत राहो, अशी देवाचरणी प्रार्थना करतो. असाच कथा कीर्तन आपल्या गावामध्ये सतत होत राहो आणि होतच आहे. रोकडोबा महाराजांचा किती कृपा आशीर्वाद माझ्या गावावरती, उजनपुरीवरती आहे. आत्ताच 1 महिन्यापूर्वी मोठा भागवत सप्ताह, कीर्तन सप्ताह झाला आनंदेश्वर महादेव मंदिरावरती. 1 महिना होत नाही, पुन्हा आपल्या रोकडोबा महाराजांचं यात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला भागवत सप्ताह झाला. हा होत नाही, अजून फक्त 8 ते 15 दिवसात पुन्हा त्या हनुमंताच्या मंदिरावरती मोठा कीर्तनी सप्ताह आहे. आणि कीर्तनकार पण असे काही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानी कीर्तनकार, अशा कीर्तनकारांच्या मुखातनं तुम्हाला कीर्तन श्रवण करायचा योग प्राप्त होतो. असेच सुंदर सुंदर आयोजन आमच्या गावामध्ये सतत होत असतात. बस हेच पाहिजे देवाकडे, हेच सुख पाहिजे महाराज. या सुखा कारणे देव बेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवा रोकडोबा महाराज हीच प्रार्थना करतो की सर्वांना असंच तुझ्या कथा कीर्तनाचा छंद लागत राहो, गोडी लागत राहो. असंच कथा कीर्तन आमच्या गावामध्ये सतत होत राहो. आमच्या सर्व गावाला, आमच्या गावातल्या द्विपाद किंवा चतुष्पाद जे पण असतील त्या सर्वांना सुखी ठेव रोकडोबा महाराज. सर्वांचं आयु, आरोग्य, ऐश्वर्य, सर्वांना धनधान्य लाभो, त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि फक्त सर्वांना सुखी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर. आणि देवा, जी कुसंगत निर्माण झाली आहे, जी वाईट संगत निर्माण झाली आहे, ती वाईट संगत, ती कुसंगत माझ्या उजनपुरीतनं कायमची काढून टाक.
व्यसन कायमचं काढून टाक आणि माझ्या या उजनपुरीचा तरुण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मावळ्यासारखंच राहू दे. मावळ्यांनी कधी दारू प्यायली नाही, मग तुम्ही कशाला पिताय? निर्व्यसनी आणि निरोगी त्यांना बनव. देवाचरणी प्रार्थना करून या ठिकाणी कथेला पूर्ण विराम देतो. पुन्हा पुढच्या वर्षी या कथेचा लाभ आपल्याला प्राप्त होत राहो. वारकरी वादळ, ऋतुजा लाईट मंडप या दोघांनी या कथेवर ते प्रेम दाखवून त्यांचं व्यासपीठावरनं जितकं आभार व्यक्त करावा तितका कमी आहे. त्यांना दोघांना धन्यवाद आहे. खूप 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 धन्यवाद की त्यांनी वारकरी वादळ व ऋतुजा लाईट अँड मंडप यांनी दोघांनी यूट्यूब चॅनेलवरती ही संगीत भागवत कथा आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. आणि त्या दोघांना अजून विनंती करतो मी, फक्त हेच वर्ष नाही बरं का, मी असो कोणताही कथाकार या ठिकाणी आला भविष्यामध्ये तर असं हे यूट्यूब चॅनलवरती लोकांना घर बसल्या का होईना ऐकण्यासाठी ही सेवा तुम्ही करत जा. देवाचरणी प्रार्थना करतो आणि कथेला पूर्ण विराम देतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरये नमः हरये नमः हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत नारायण भगवान की जय. श्री रोकडोबा महाराज की जय. आता या ठिकाणी आरतीच्या आधी सत्कार समारंभ आणि मग आरती होईल.